मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचे एक शिष्टमंडळ आज आझाद मैदानची पाहणी करणार आहे। त्यासाठी ते शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले। जरांगेंनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिलाय। त्याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानसह इतर मैदानांची जरांगेंच्या शिष्टमंडळाकडून पाहणी केली जाणार आहे। 29 ऑगस्टला जरांगे आणि मराठा समाजाचं आंदोलन सुरू होते। त्याच पार्श्वभूमीवर ही पाहणी आज केली जाईल। आम्ही मुंबईला जाता वेळेस पाहणी करण्यासाठी यावेळेस हे चाललं आहे। सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं, ते जाऊन पाहणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं, आमरण उपोषणाचं, टँकरं नेणार आहेत आम्ही पाण्याचे, ते कुठं लावायचे। छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत, BKC मैदान बघणार आहे, सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत। ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखीन मैदानं, तेही बघणार आहेत। ते बघण्यासाठी गेल्या वेळेस टीम गेली होती, आज पण एक शिष्टमंडळ चाललं आहे। तर हे शिष्टमंडळ आझाद मैदानात पोहोचलेले आहे। शिष्टमंडळातले सर्वजण मैदानाची पाहणी करतात। या मैदानामध्ये कशा पद्धतीनं आंदोलनासाठी व्यवस्था करता येईल त्याची पाहणी या मंडळाकडून केली जाते। मनोज जरांगे यांचं हे शिष्टमंडळ आहे, आझाद मैदानाची पाहणी करत आहे। त्यानंतर मुंबईतल्या इतरही मोठ्या मैदानांची पाहणी या मंडळाकडून केली जाईल आणि 29 ऑगस्टपासून जे आंदोलन सुरू होत आहे त्या आंदोलनासाठी मराठा समाजाकरता कुठलं मैदान जास्त योग्य राहील याची तपासणी या शिष्टमंडळाकडून केली जाईल।